बस स्टॉप. करेक्ट. बस स्टॉप पाहिला. मग छान आहे सिनेमा. तुम्ही सगळेजण खूप छान वाटला त्याच्यामध्ये. ओके. कॉलेज गोईंग वाटला नाही आहेत थोडेसे, पण हे कॉलेज म्हणजे तुला 11वी 12वी वाटलं. मी माझ्या वयाची मुलं आत्ताही कॉलेजमध्ये असतात. फक्त पिन मारायची सिद्धार्थला थोडीशी. हो ना, म्हणजे कॉलेजमधले नाही वाटलं. म्हणजे आम्ही काय 4 मुलांचे गंमत केली. खरंच खूप छान सिनेमा आहे आणि भारी वाटलात सगळेजण. पण टीम नाहीये तुमची सगळी. अर्धी टीम आता काय अर्धी टीम बस स्टॉप वर तिघच प्रवासी. आम्ही तिघच बस पकडू शकतो. ही बस बाकी सुटली. बाकीच्यांची बस सुटली. ते आता ट्रॅफिक मध्ये अडकून. हेमंतला खूप मिस करते मी. हेमंतला आम्ही कायमच मिस करत असतो. आमचा मिस हेमंत आहे तो. इंटरव्ह्यूची सुरुवात झालेली आहे. आजकाल ट्रूलो बिलो काही कळत नाही रे. मग कसं कळतं? नोटांमध्ये गिफ्ट रॅप केलेलं प्रेम. तुम्ही एवढे सगळे जण या सिनेमामध्ये आहात, म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त पूजा आहे, रसिका आहे, त्याच्यानंतर हेमंत आहे ज्याला मी खूप मिस करते. कारण सिद्धार्थ आणि हेमंत असले की इंटरव्ह्यू फारच भारी होतो. त्यामुळे मी त्याला मिस करते. तू असं स्प्लिट पर्सनॅलिटी मध्ये कर ना. हेमंतच्या आवाजात पण नको रे, मी आता नाही काही बोलत. पण तुम्ही सगळेजण खूप भारी वाटलात सिनेमामध्ये. पण हे अख्खं शूट करताना आय एम शुअर तुम्हाला तुमच्या कॉलेजची खूप आठवण आली असेल. सो मला तुमच्या तिघांकडनं जाणून घ्यायचंय, तुमच्यापैकी कोणाचा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये लागला होता, कोणाचे पॅरेंट्स कशासाठी बोलावले गेले होते. सिद्धार्थकडनं मला फार अपेक्षा आहे याही बाबतीत, कारण मी त्याचा इंटरव्ह्यू याच्या आधी एकदा केलेला आहे. आई आणि बहिणीने त्याच्याविषयी खूप माहिती सांगितली होती मला. त्याच्यानंतर जसं हेमंत झोपण्यासाठी जी ट्रिक हेमंतने वापरली आहे सिनेमामध्ये फार सुंदर आहे आणि बघून खूप हसायला येईल तुम्हाला. तसे कोणी काही ट्रिक्स वापरल्यात का? सो कॉलेज लाईफ मध्ये एक्झॅक्ट काय खळबळ होती तुमच्या, मला ऐकायला आवडेल. कॉलेज लाईफमध्ये एकदा पेरेंट्सना बोलवलं होतं. हां, तर मीच सत्यवादी हरिश्चंद्रसारखं, म्हणजे नाट्य मंडळाचा जो ग्रुप होता आमचा, खरं तर आमची सगळ्यांची नावं जायची की अटेंडन्सचा काही इश्यू यांचा नाही आहे, कारण हे ॲक्टिव्हिटीजमध्ये असतात, सतत रिहर्सल करत असतात आणि बाकी ट्रॉफीज वगैरे आणत असतात, त्यामुळे आमची नावं जायची. तर अचानक एक दिवस सांगितलं की तुमच्या सगळ्या पेरेंट्सना बोलवून आहे. आणि मी सत्यवादी हरिश्चंद्र असल्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितलं की बोलवलं आहे प्रिन्सिपल यांनी भेटायला. तर बाबा गेले तिकडे. मी सांगितलं की काय झालं, काय प्रॉब्लेम काय आहे. बोला काय नाही, अटेंडन्स माझा कमी आहे म्हणून भेटायला बोलवलं आहे. दरवर्षी लिस्ट जाते आमची, नावं जातात, तरी काय नाही. तर बाबा गेले भेटायला, भेटून आले बाहेर प्रिन्सिपलकडे. बोललं की बाबा मला म्हणाले की अरे तुझा अटेंडन्स कमी नाही आहे अजिबात. मी बोललो नाही, त्यासाठीच बोलवलं होतं. नाही, तुझा अटेंडन्स 0 आहे, त्याहून कमी काहीच असू शकत. कमी नाहीये, 0 कमी काहीच होऊ शकत. कमी तो असतो जो तुझं नाहीच आहे. तुझ्या बाबतीत काय सिद्धार्थ असं झालं होतं, काय ट्रिक्स केल्या? अगं माझं खरं तर हे सगळं सेम आहे. 11वी मध्ये नित्यनेमाने कॉलेजला गेलो होतो मी, कारण शाळेमध्ये युनिफॉर्म असतात, मग जरा कॉलेजमध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये जायला मिळतं ना, तिथे युनिफॉर्म वगैरे काही नसतात. सो 11वी 12वी छान मस्त गेलो मी कॉलेजला. पण 12वी मध्ये तेच परत नाट्यमंडळाची चटक लागली आणि FY SY TY एक दिवसही कॉलेजला गेलो, एक दिवस पण नाही. सीमाताईला काय म्हणजे किती फोन आले असतील. नाही म्हणजे तू आहेस या कॉलेजमध्ये, हाच एक प्रश्न होता आमच्या टीचरांना की तू काय करतोस नक्की. डायरेक्ट गंमत अशी आली की FY ला माझी सिरियल सुरू झाली अग्निहोत्र. मग आधीच ऑलरेडी नाट्यमंडळ वगैरे सगळं चालू होतं, त्यात हे काम सुरू झाल्यानंतर तर बंद म्हणजे बंद. रोज सकाळी माझं दिनक्रम काय, कॉलेजमधला मुलगा सकाळी उठतो, शूटिंगला जातो, परत येतो, डेली शोप ना, आणि तू मेन लीड, त्यामुळे रोजचं त्यामुळे काही संबंधच नव्हता माझा कॉलेजची. फक्त परीक्षेपुरतं जायचो. बरं, परीक्षेला सुद्धा बसलो की सुपरवायझर ज्या आमच्या असायच्या त्या माझ्या शेजारी येऊन बसायच्या आणि मला विचारायच्या की तो 7वा गणपती मेळा केला काय आपल्याला. म्हणलं हो, आधीच मला काही येत नाहीये, तुम्ही मला काय विचारताय, काय चाललंय. नाही मिळाला. कॉपी केली होतीस कधी? कारण या सगळ्या मी त्याशिवाय पासच नाही होऊ शकत. एकही दिवस कॉलेजमध्ये न जाता कधीच नाही पास होऊ शकत. सुयोग, तुझे कॉलेजचे दिवस कसे होते? नाही, जसं याला परवाच सांगायचं होतं.
अगदी जवळ आहे. नाही, याच्या कॉलेजमध्ये जसं युनिफॉर्म नव्हते 11-12ला, तसं आमच्या कॉलेजमध्ये होतं एक पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट, अरे रे. म्हणून तर काही हे नव्हतं. पण कॉलेजमध्ये माझ्या पेरेंट्सला एका जितेंद्र पण तुमच्याच कॉलेजमधला आणि अब्बास बस आणि सगळे यांच्या कॉलेज आणि प्रियदर्शनची सगळी कास्ट, प्रियदर्शनच्या फिल्म्स मधली सगळी कास्ट पांढरी. सगळे पांढरे शर्ट पांढरे. पावसाळ्यात तर तुम्ही लॅमिनेट करून जात असाल स्वतःला, कारण कुठेही काही उडू शकतं. जसं हेमंतचं कॅरेक्टर दाखवलंय की ये नाही तो और सही और नाही तो और सही और नाही तो और सही, तुमच्या तिघांचा या गोष्टीबद्दल काय मत आहे तुमच्या तिघांचं? हेच मत आहे आमचं. मला हेमंत नसल्यामुळे हेमंत बद्दल सगळं विचारावं वाटतंय. आम्ही आहोत ना, आम्हाला सगळं माहिती नाही, आहे. हेमंतचं तसं नाहीये ऍक्च्युली, तू चुकीचं त्याला गेज केलंय. हा, म्हणजे ये नाही तो और से, ये नाही तो और नाही, सगळे ऍट ए टाइम हवंय. हा, ये नाही हा संबंधच नाही. सब सही आहे. ये भी सही, वो भी सही. तेव्हा टीम मोठी असते तेव्हा एक गिराईक कुणीतरी असतंच नेमकं, ज्याला आपण खूप छळतो. ते कोण होतं असं मला असं काही कोणी विचारायचं. गिराईक नाही आमचं, म्हणजे असं काहीच आम्ही कोणाला कधीच छळलेला नाही. हो 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 योग होतो, मीच होतो. काय करायचंय तुझ्यासोबत? मी तुला काय अजिबात जुलूम कधी करायचं? छळणार नाही नाही, अनिकेत कधी सिद्धार्थ आणि हेमंत ढोमे. माननीय श्री हो, हेमंत ढोमे. श्री श्री सिद्धार्थ चांदेकर आणि श्री श्री हेमंत ढोमे हे शाब्दिक इतके छळायचे. आणि म्हणजे खूपदा असं झालं की आम्हाला समजायचं सुद्धा नाही की अच्छा अच्छा आता यांनी काहीतरी बोलून गेलं, नंतर विचार केला अच्छा सार्कॅस्टिकली होतं, तर असं मी नाही, बसून काय? विचार करायचो. ओके, आता आई वडिलांना विरोध करून आलायस ना इथे करिअर करायला, मग चटके सोस. मग गंमत काय की तुझं खरं शिक्षण कॅमेऱ्यासमोर नाहीये, कॅमेऱ्याच्या मागे तुझं खरं शिक्षण आहे, जे आम्ही तुला देतोय. तुमच्या दृष्टीने या बस स्टॉप मधली प्रेमाची व्याख्या काय आहे? मला ऐकायला आवडेल. आता माझ्या कॅरेक्टरच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर अख्खी म्हणजे प्रेम हे त्याच्यासाठी म्हणजे प्रेम मिळवण्याची पद्धत खूप मटेरियलिस्टिक आहे, त्याचं प्रेम जेन्युइन आहे. अनिकेत, तुझ्या दृष्टीने प्रेमाची व्याख्या कमिटमेंट जी सिनेमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे? क्या बात आहे. अनिकेत आणि पूजाची पेअर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकणार आहात तुझ्या बाबतीत? सिनेमामध्ये माझं एक इमॅच्युअर कॅरेक्टर आहे. सो एक नवीन कॉलेजमध्ये गेल्यानंतर असतं ना की हिच्यासोबत राहायला आवडतं, म्हणजे प्रेम झालं. सो ते असे गैरसमज जे काही होतात, सो त्या काय हा चाचपडतोय म्हणजे काही हरकत नाही, तुला खूप गुरु आहेत आणि तू योग्य आणि हातांच्या महान गुरु आहेत, महान. प्रेम चाचपडतंय पोरग आमचं अजूनही. खूप साऱ्या शुभेच्छा बस स्टॉप Thank साठी. you. या Thank बसवर you. सगळ्यांच्या बसेस येऊ देत, थांबू देत आणि सिनेमागृहात तुम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळू देत. Thank you. थँक्यू सो Thank थँक्यू मच. सो मच. तुम्ही इंटरव्ह्यू पाहिलात? तुला काय वाटतंय त्यांनी इंटरव्ह्यू पाहिला? बघितलं असणार. आवडलाय त्यांना. अरे Like मग करणार आहेत ते. सबस्क्राईब करा, तिकडे जाऊन पटकन खाली बटन आहे बघा. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट पण करा. आणि या पुढचे अजून इंटरेस्टिंग एपिसोड्स बघायला विसरू नका डिजिटल दुनियादारीचे. आम्हीच असणार आहोत करा.